खरं तर निसर्गाचं संवर्धन राखणे हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तोच दृष्टिकोन समोर ठेवून आज ही तुम्हाला मोठी मोठी झाडं दिसतात. त्या पाठीमागं अनेक वर्षाचे परिश्रम आहे. मी वर्षभर काय करतो की आपल्याकडे ज्या तेलाच्या पिशव्या असतात किंवा साखरेच्या पिशव्या असतात त्या जमा करून ठेवतो आणि जमा करून ठेवल्यानंतर त्याचबरोबर बाजारामध्ये मिळणारी जी वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात, जसं चिकू असेल, आंबा असेल, फणस असेल, सीताफळ, यांच्या मी बिया जमा करून ठेवत असतो. त्या व्यवस्थित वाळवत असतो आणि वाळवल्यानंतर आता या ठिकाणी ह्याच्या कुंडीमध्ये तुम्हाला दिसलेल्या रोपं तयार केलेली दिसतात. तर त्या पाठीमागं काय करतो की साधारणपणे माती भरून त्या बिया त्यांच्यामध्ये लावून देतो आणि लावल्यानंतर साधारणपणे ही सर्व झाडं मी 1 वर्षभर वाढवत असतो. आता या ठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन आपण ही झाडं खरं तर लावायची असतात. हे झाड खरं मी विकत आणलं आहे. हे विकत यासाठी आणलं की घरच्यांची खूप इच्छा होती की एकतरी चिकूचं झाड लावावं. पण मग आता हे झाड मी विकत घेतलं ना, तर सर्वसाधारणपणे या चिकूच्या झाडाची किंमत साधारणपणे 300 ते 350 रुपये आहे. आणि इतकं महागडं झाड खरं तर आपल्याला लावायला परवडत नाही. परंतु तरीही एक चिकूचं झाड मी या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतोय. कारण का तर यानंतर मी आता ही फणसाची झाडं लावते. यावर्षी मी जवळजवळ 15 ते 20 फणसाची झाडं तयार केलेली आहेत. फणसाच्या बिया वाळवून ठेवल्या, त्यानंतर कुंड्यांमध्ये माती टाकून हुंड्यांमध्ये मी त्या माती टाकून त्या वाढवल्या. आता मी स्वतः या ठिकाणी लावतोय आणि ही 20 झाडं लावल्यानंतर ही सर्व झाडं मी जवळजवळ जगवण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये एकही मरणार नाही याची मी काळजी घेत असतो. साधारणपणे प्रत्येक झाड 3 वर्षाच्या आसपास जर आपण त्याची काळजी घेतली तर ते झाड व्यवस्थित एकदा 3 वर्ष वाढलं की नंतर त्याला पाणी किंवा खत टाकण्याची गरज पडत नाही, ते आपोआप वाढत असतं. आणि तोच दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक वर्षी साधारणपणे 15 ते 20 झाडं मी लावण्याचा माझा एक प्रयत्न आहे, निसर्गाचं संवर्धन राखणं. आता मी झाड लावल्यानंतर अशा प्रकारे त्याला एक मोठी काठीसुद्धा उभी करत असतो, जेणेकरून हवेमुळे ते झाड खाली पडून जाऊ नये किंवा त्याच्या मुळ्या ढिल्या होऊ नये म्हणून आपण त्याला काठीचा सपोर्ट देतो. आता इथं माझा भाऊ या ठिकाणी काठीचा सपोर्ट देताना तुम्हाला दिसतोय. त्यानंतर आता इथं खरं तर घरामध्ये जे संस्कार असतात ना ते मोठ्यांवरती कळत न कळत होत असतात. आता मला झाडं लावायची आवड आहे म्हणून माझ्या सौला पण त्याची आवड निर्माण झाली. आता ती या ठिकाणी तुम्हाला झाडं लावताना दिसते. त्याचा जो झाड लावल्यानंतर त्याचा जो आनंद असतो ना तो खरंच विचाराच्या पलीकडे असतो आणि त्याचा आनंद आपल्यालाच तो मिळत असतो. आणि यातनं आपण कळत न कळत या निसर्गाला वाचवण्यासाठी किंवा या सृष्टीला वाचवण्यासाठी कुठेतरी योगदान देत असतो. आता माझं तर ठीक आहे, परंतु माझ्या पाठीमागं माझा जो मुलगा आहे तर तो सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला झाडं लावताना दिसतोय की ठीक आहे, माझ्या पप्पांना जर झाडं लावायची आवड आहे तर साहजिकच त्यालाही त्याची आवड निर्माण होणार आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी झाड लावताना आपल्याला दिसतोय. खरं तर झाड लावल्याचा आनंद त्याला काय मिळत असेल ना त्याच्या मनालाच माहिती. म्हणजे अशा प्रकारे आपण जर प्रत्येक वर्षी 15 ते 20 झाडं लावली तर साहजिकच ती झाडं मोठी होणार आहेत. या ठिकाणी तो मला झाड लावताना मदत करताना दिसतोय. आता आम्ही दोघं खरं तर मी या झाडांना ना कलम वगैरे करत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कलम केलेलं झाड सर्वसाधारणपणे खूप मोठं वाढत नाही, त्याचा आकार छोटाच राहतो. जसं 10 आंब्याची कलम केलेली झाडं आणि 1 आंब्याचं झाड, तुम्ही नॅचरल जे झाड असेल ना ते 1 आंब्याचं झाड जे असेल ना तर 10 आंब्याच्या झाडांना कव्हर करतं. म्हणजे इतकी मोठं ते झाड होत असतं. आणि त्याच पद्धतीने आता मी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की ह्या बांधायला ना सुरुवातीला एकही झाड नव्हतं, पूर्ण हा बांध रिकामा होता. पण मी प्रत्येक वर्षी झाडं लावून आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे सगळेच आळवकंठीचं झाडं त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला, त्यानंतर आंब्याची झाडं दिसतील, त्यानंतर आता यावर्षी मी फणसाची झाडं लावलेली आहेत. जी काही झाडं असतील ती मी या बांधाला लावत असतो. आणि म्हणून आज हा पूर्ण बांध एकमेव आमचा बांध असा असेल की त्या पूर्ण बांधाला वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपणही सगळ्यांनी झाडं लावावी या दृष्टीने मी हा व्हिडिओ खरं तर तयार केलेला आहे की प्रत्येकाला काहीतरी प्रेरणा मिळत असते आणि तोच दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी मी ही सगळी तुम्हाला झाडं कशी लावलेली आहेत त्याचं एक छोटंसं या ठिकाणी मी चित्र दाखवलं. धन्यवाद.